कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलिया माया बाळ हुरहुरा पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरे चरण संतांचे त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका महान संत परमपूज्य देवानंदजी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कैलासवासी संजयराव हरिभाऊ केंद्रे यांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजक श्रीमती मनीषाताई संजयराव केंद्रे, कथेचे यजमान सौभाग्यवती जयश्री श्री अक्षय संजय केंद्रे परिवारानं आयोजित केलेली ही रामकथा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नामजप गाथा भजन महाप्रसाद कीर्तन या प्रसंगी ज्यांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथारस पान करत आहात रामायणाचार्य हरिभक्तिपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर. आजचा 6वा दिवस आहे. वैकुंठवाशी नथुरामजी बाबांच्या या जन्मभूमीच्या समीप असणारं हे आपलं इटोली गाव आणि 7 दिवस या केंद्रीय परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहणारे सर्व संत महंत, अर्थातच परमपूज्य सूर्यकांतेश्वरजी बाबाजी सोलगव्हाण, परमपूज्य आत्मानंद गिरीजी महाराज सिद्धनाथ देवस्थान म्हणजे परमपूज्य सोमेश्वर भारतीजी महाराज लिंबाळा देवस्थान, वैराग्याचे महामेरू म्हणलं की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एकच प्रामुख्यानं नाव समोर येत आहे, ते म्हणजे गोरोबा काकांचं. तिथून आपल्या साधक गणासह विद्यार्थी गणासह 7 दिवस आपल्या या ज्ञान मंडपामध्ये हरिपाठ कीर्तन ही जी सेवा सुरू आहे, आमचे परमस्नेही रघुनाथदासजी महाराज या हिंगोली जिल्ह्यामध्ये जी नामनिष्ठा पाहायला मिळाली ते म्हणजे परमपूज्य श्रीराम महाराज जांभरुणकर यांचे नातू आमचे पुरुषोत्तम महाराज. या सर्व कार्यक्रमाचं कुशल असं मार्गदर्शन नेतृत्व संगीत अलंकार आमचे हरिभक्तिपरायण भूदेव
बंडू महाराज इटोलीकर, किंबहुना हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज गडदे, नामोल्लेख भरपूर नाव उल्लेख करण्यासारखे आहेत, पण आता मृदंगाचार्य आमचे चंद्रकांत महाराज, सोपान काका बोबडे माटेगावकर, आमचे राजूभाऊ घुगे, आमचे सर्व माझे सहकारी, अजून बरीचशी नावं उल्लेख करण्यासारखे आहेत, पण मला वाटतंय राहिलेली जी नावं आहेत, एक तर असा मोठा कार्यक्रम बघितलं की आधीच दडपण येते. फार छान नियोजन केलंय. यापूर्वीही एक वेळेस भाऊजीनं आणलं होतं, मला बहीण भावानंच आणलं. त्याचबरोबर या सर्व एकंदरीत कार्यक्रमाचं जे मार्गदर्शन आहे, जी ऊर्जा आहे, जी प्रेरणास्थान आहेत, माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब, त्यांच्याकडे कार्यक्रम चालू आहे. ढोक महाराजांचीच कथा आहेत. मला तिथं 10 वाजता बोलवलं होतं. आता कसं जाऊ? आता तुम्ही हे सगळं मॅनेज करा भाऊ, कसं करायचं. मी तिथं 10चा मला म्हणले होते, कोणी हलती तिथं 10ला पोहोचा. आता माझं शरीर इथं आहे आणि मन तिथं आहे. आता मी तिथं जर नाही पोहोचलो तर ते नाराज होऊ नये ह्याची जिम्मेदारी कोणाची? संपला विषय. विठाला विठाला भव्य दिव्य हे ज्ञानमंडपाचं काम, सर्व मंडप डेकोरेशन वाल्याले शुभेच्छा. आमचे मित्र सोमनाथजी हिवाळे यांनाही शुभेच्छा. जे आल्यापासून मी ज्या चित्राकडे सातत्यानं पाहतो, ज्यांनी रांगोळी काढली असेल त्यांनाही मनापासून शुभेच्छा. त्यांचे टाळी वाजून स्वागत करावं. कारण ही रांगोळी म्हणजे प्रत्यक्ष एवढ्या अशी आखीव रांगोळी काढणं सोपं नाही. ज्यांनाही जमले निश्चित भगवंताची कृपा आहे. विठाला विठाला या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळीच्या सहकार्याने आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून हा सेवेचा भार उचलायचा आहे. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतकरणामध्ये जी निकड आहे, आपल्या अंतकरणामध्ये जी आवड आहे, आपल्या अंतकरणामध्ये जी तळमळ आहे, ती या अभंगामध्ये व्यक्त करतायत. विठाला विठाला मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय? काय साध्य करायचंय माणसाला? काय मिळवायचंय? काय मिळालं म्हणजे माणसाचा प्रवास परिपूर्णतेला जाईल. प्रवासाची पूर्णता कशात आहे? ते ध्येय या अभंगामध्ये मांडलेलं आहे. आता तुम्ही माहेर म्हणल्या म्हणून मी माहेराकडेच अभंग शिरविलाय. थोडासा अभंगाची भूमिका कुणीकडे काढली आता? आणि आल्या आल्याच मला आमच्या मनीषाताई म्हणल्या, आज इटोलीमध्ये दिवाळी आहे. सर्व मुली लेकी बाळी या निमित्तानं रामकथेचं श्रवण करण्याकरता आलेले आहेत.
या हेतून इकडं मी माझा मोर्चा वळवलाय. विठाल विठाल पहिल्या चरणामध्ये महाराजांनी एका दृष्टांताची रचना केली. दृष्टांत संत परंपरेनं का मांडले? सिद्धांत पटण्यासाठी. जनसामान्यांना सिद्धांत पटवून देण्यासाठी काही उदाहरणं देणं गरजेचं आहे, काही उपमा देणं गरजेचे असतात, काही दृष्टांत देणे गरजेचे असते. आणि म्हणून महाराजांनी इथे एक दृष्टांत दिला. जुन्या काळातला दृष्टांत आहे बरं का. जुन्या काळामध्ये मुलींचे लग्न व्हायचे 8व्या वर्षी. 8 वर्षे भवेत कन्या. कितव्या वर्षी लग्न व्हायचं? 8व्या वर्षी. 8 वर्षाच्या लेकराला लग्न म्हणजे काही कळत? 8 वर्षाच्या लेकराला काही कळते का? काहीच कळत. 7.5 वर्षापर्यंत त्या मुलीला 3 देवाची कृपा होत असते. गंधर्व, अग्नी आणि सोम म्हणजे चंद्र. या तिन्ही देवाच्या कृपेनं तिला त्या मुलीला आयुष्यामध्ये काही ऊर्जा मिळत असते, काही ताकद मिळत असते, काही सामर्थ्य मिळत असते. गंधर्व अग्नी सोम गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी कोठे चराचरी त्याग झाला. 3 दिवस गंधर्वाच्या कृपेनं स्त्रीला मधुर आवाज प्राप्त होतो. पुरुषापेक्षा आवाज गोड कोणाचा असते? स्त्रीचा असते. कोणाच्या कृपेनं? म्हणून तर ते गोड आवाज यावं, लोकांना लक्षात यावं म्हणून रेल्वे स्टेशनवर गेल्यावर आवाज स्त्रीचा, एअरपोर्टवर गेल्यावर आवाज स्त्रीचा, कंपनीचा मेसेज द्यायचा असल्यावर आवाज कोणाचा? गोड आहे ना आवाज. आवाजात जो गोडवा आहे तो गंधर्वाच्या कृपेने. दुसरी कृपा अग्नीची आहे. एक स्त्रीत्व जे की घराचं पूर्ण संगोपन करते. आत्ता हे आलं या काळात. काय आलं? गॅस कनेक्शन आले. या म्हाताऱ्या महिला मंडळीला विचारा ना, गॅस कनेक्शन होतं का म्हणा? चुलीवर स्वयंपाक केला. आणि चुलीवर स्वयंपाक करत असताना जळकी लाकडाची जी काही धिपली आहे बाहेर आली ती त्या चुलीमध्ये ढकलण्याकरता ते कशाचा वापर करतात? हातानंच ढकलतात. पोळत नाही का? पोळतंय, पण पुरुषा इतकं पोळत नाही. अग्नीची कृपा आहे. माणसं जर पोळ्या करायला लागली ना, भाकरी करायला लागली ना, भाकरी ही उलथण्याने उलटतात, पण पोळी जी आहे ती कशाने उलटतात? उलथण्याची गरजच नाही, हातानंच उलटणार. पण हे जे बालाजीला वगैरे जातात ना टूरला, हे पुरुष जेवढे, चपाती सुद्धा उलथण्यानेच उलते, हातानं उलट ना चपाती. ना म्हणलं लय पोळती कमाल आहे बा, बायाचे कसे स्वयंपाक करतात. अग्नीची कृपा आहे. विठाल अग्नीची कृपा आहे. त्यानंतर चंद्राची कृपा. आता सध्या कोणता ऋतू आहे? तसे आता सगळेच ऋतू एकदाचे आले, तसं काय नाही, मिक्स आहे सध्या. रात्री पाऊस पडायला, सकाळी थंडी वाजायली आणि दुपारी म्हणजे कोण्या ऋतूत आहेत त्याचा काय मेळ? अवघडच. सध्या नियमाने कोणता ऋतू आहे? हिवाळा. हिवाळ्यामध्ये पुरुष
जे पांघरायला घेतले का ना त्याच्यातूनच म्हणते दिवस निघाला का बघ बरं. अरे ही 4 वाजता उठली रे राजा. 4 वाजता उठून संपूर्ण घराचं सडा स्मार्जन सगळं केलेलं असतं. थंडगार त्या रांजणातलं पाणी. जुना काळ सांगतो बरं का मी, आताच नाही. तरीही त्या संपूर्ण काम करतात. आणि हे 8 वाजल्यावर आतूनच म्हणते आता उजडले का. उजडलं नाही, ऊन पडले, उठात. थंडी वाजत नाही, वाजते पण पुरुष इतकी वाजत नाही. कोणाची कृपा आहे? चंद्राची कृपा आहे. विठाल या 7.5 वर्षानंतर 6 महिन्याचा अवधी दिला सोयरी करण्याकरता. 8व्या वर्षी लग्न. बालविवाह होता पहिला. कोणता विवाह? आता बालविवाह कायद्याने कालासारखं चालावं लागेल ना. तुम्ही 8चं फक्त त्यांनी जास्त काय वाढवलं, फक्त एकच अंक इकडे वाढवला. 8चं 18. आणि आता त्याच पद्धतीनं चाला. जुन्या रूढी परंपरा थोड्या बाजूला ठेवा. विठाल विठाल. हे जे आता काही प्रकार घडत आहेत त्याचं कारण आहे वय परिपूर्ण होणं गरजेचं आहे. आता वय परिपूर्ण 18 वर्षाच्या अगोदर करायचंच नाही. पण जुना काळ 8व्या वर्षी मुलीचं लग्न. घरामध्ये ज्यावेळी असं लग्नाची गोष्ट निघाली की त्या लेकराच्या कानावर यायचं की माझं लग्न जुळतंय काय. आणि मग ती छोटीशी जी मुलगी आहे घरामध्ये बापाच्या पुढं जावं तिनं आणि ती चिमुकले हात बापाच्या पुढे जोडावं. बाबा मला विहिरीत ढकलून द्या पण माझं लग्न करू नका. बाप असा बिलगून त्या मुलीच्या गळ्याला रडतो पडतो. बाळ असं म्हणू नये माय, असं म्हणू नये राजा. बाबा तिथं त्रास देतात हो, ते सासरवास करतील, मला मारतीन हो बाबा. कोण म्हणाले? 8 वर्षाचं लेकरू 8व्या वर्षी लग्न काय करणार. पण घरात कुठंतरी ऐकण्यात आलेले असते की अमुक अमुकच्या फलाण्याच्या सुनाला भलता सासरवास आहे, अमुक अमुक फलांच्या मुलीला खूप सासरवास आहे, खूप छळतात, खूप लाकडानं मारतात. हे शब्द कोणाच्या कानावर पडलेले? त्या 8 वर्षाच्या मुलीच्या लग्नासाठी जी काही घरात चर्चा होईल त्या लेकराच्या कानावर पडलेली. ते लेकरू बापाला म्हणते बाबा मला विहिरीत ढकलून द्या पण माझं लग्न करू नका. त्यावेळी पर्वतासारखा बाप त्या मुलीच्या पुढे हात जोडतो. बाळा एकदा माझी आबरू सांभाळ, माझं ऐक. माणसं आपली आहेत, परक्याच्या घरी देत नाही मी तुला. आपले माणसं आहेत ते. तळहाताच्या फोडाला जपल्यासारखं तुला जपतील. माझं ऐक. आणि मग ते ज्यावेळी संपूर्ण घरची माणसं त्या लेकरावर काय करतात, चौकडून ज्यावेळेस प्रेशर आणतात. शेवटी लग्न होत आहे. आणि लग्न झाल्यानंतर जुन्या काळातला प्रवास कसा प्रवास होता? आत्ता प्रवास आलाय कोणता? तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले? 10 वर्ष झाले. आत्ता प्रवास आलाय. नवरदेव नवरी अशी सजून आणली होती गाडी सजून. मी बी नेलती ना, विचारलेलं बरं ना. सजून अशी नवरदेव नवरी. मग ते पाठीमागं लिहिलेलं काय? दुल्हन हम ले जाएंगे. वास्तविक पाहता हे शब्द आपल्या हिंदूला पटतच नाही माझ्या बुद्धीला. दुल्हन हम ले जाएंगे जे मागं लिहिलंय ना एका अर्थानं चुकीचंच आहे. आप किस धर्म के हो? विठाला विठालम काय मराठी भाषा काय ओस पडली काय का? त्याच्यात काही अर्थच नाही. नवरदेव नवरी सुद्धा स्टेजकडे येताना आपल्या लोकांना सुद्धा अजून लक्षात येणं गाणी कोणती? बहारो फूल बरसा. पुढचं म्हणणार आहे काय नालायक नाही मी. मेरा महबूब आहे. महबूब ते कोण आहे? महबूब मग त्याला मंगलाष्टक कशाला चालतील? महबूबला त्याला काय चालणार? कबूल आहे. काय चालणार? कबूल आहे.
हा हो गया कबूल आहे. आणि ते कबूल नाही म्हणले चला लेख चालली सासरला दिल्या घरी सुखी राहा. मराठी वस पडली काय? वस पडली? काही असे शब्द असावेत. आता ज्यांचे लग्न राहिले त्यांनी त्या गाडी सजवताना काय टाकायचंय ते मला तरी विचारून टाका. गाडी सजवायचं ज्याला काम पडेल त्याला सांगायला ते माया पुढची आहेत. आता सजवायचं कामच पडन. बरं बापाची खर्च वाचायला काय लिहावं, कसं असावं, काय शास्त्र काय असावं, आपला धर्म काय काय ध्यानात असा. जुना काळ गाडी बैलाचा पायी प्रवास. आणि मग ते लेकरू ज्यावेळी नांदायला निघालं, नांदायला निघाल्यानंतर त्या प्रवासादरम्यान कोणीकडे पाहतंय? छोटीशी ती मुलगी मागं वळून पाहते. मी माहेर पासून अंतरले. माझे जे जीवाभावाची लोक आहेत आता त्यांच्यापासून मी दूर जाते. मला पुन्हा भेट होईल की नाही? माझं जर तिकडं बरं वाईट झालं तर माझं कसं होईल? मला कोण आहे तिकडं? माझं कोणी ओळखीचं नाही. तर त्या लहान लेकराला काय कळते मला सांगा बरं? काय कळते? जुन्या काळामध्ये मुलगी नांदायला निघाली का माहेरला निघाली प्रवासातूनच ओळखू येत होती. कळते तुम्हाला? आपल्या इकडे डोंगरामध्ये मुलीला न्यायला आलेल्या माणसाला काय म्हणतात? हा, मुरळीच म्हणतात ना. तिकडे गंगथडीला मुरळी म्हणतात म्हणून म्हणाले. कारण ती भाषा पुन्हा ह्याच्यावर बदलायली ना. किती किलोमीटर? 10-12 किलोमीटर बदलते ना. म्हणून विचारलेलं बरं. वसमत तालुक्यात का कुठं अजून मला काय म्हणतात ते? काय बोराळी म्हणतात. काय मुराळीच म्हणते? बरं मुराळीच म्हणत मग आपण. बोळवणचा विषय नाही. बोळवण हे म्हणले तात्या, आम्ही म्हणलो नाही बाबा. बोळवण कळत नाही का? मग बोळवण झालं नाही का? विठाला विठाला मुलगी नांदायला निघाली कशावरून ओळखायची? माहेरला निघाली कशावरून ओळखायची? पहिली तर वेळ आहे. मुलगी माहेर नांदायला निघाली ती सकाळच्या गाडीनं जातच नाही. हळून हल्टिंग गाडी म्हणतात आमच्या इकडे. शेवटची हळट हळून आवरणार. रोलर चालल्यासारखं. गडबड नाही काय नाही. काय जायचंय लगे तिथं? का गेल्या गेल्या शालन शिरपळून सत्कार आहे का? काय तिथं गेल्या गेल्या टोमनेन दुसरं काय? कशाला जायचंय? हळून जाणार. निघाली तरी रस्त्यानं चालताना. तो मुराळी कुठं? बस स्टँडला. आणि ती घरीच.
कुठं चालली? रस्त्याने चालत असताना दोघातलं अंतर किती आहे? अर्ध किलोमीटरचं समजायचं. कुठे चालली? सासरला. माहेरला निघाल्यावरती सकाळच्या गाडी निघती. त्या दिवशीचे काम जर आवृत्ती म्हणताल सुपरफास्ट, तिकडचा कचरा तिकडच, तिकडचा कचरा तिकडच, तिकडचे कपडे फक्त झाका झाकीन फेका फेकीच आहेत. काय 8:30ला तर तयार. त्या मुराळ्याला म्हणते लवकर निघायचं, पटकन निघायचं. आणि निघाल्याबरोबर त्याच्या एक पाऊल पुढं कुणीकडे निघाली म्हणजे एवढी माहेरची आवड आहे. जाते का माहेराला बोला बोला बोला. बाई बाई माहेराला कधी कधी माहेरला जाईल वाटतंय. माहेरचं गणगोत किती आवडते सांगा तुम्हाला. काय आता आमच्या गावच्या दस्तापूरच्या मुली ज्या ज्या गावात दिलेत ना, बाकीच्या कीर्तनाला येतात की मला माहित नाही, पण ज्या दिवशी माझं कीर्तन आहे तिथे पुढे येऊन बसणार, अशी पुढीच, आणि पुढं येऊन बसणार तर बसणार. कीर्तनात काही लक्ष नाही. शेजारच्या 10-5 जणीला म्हणतात आता बघा बघत का नाही माझ्याकडे बघ. 10-5 जणीला कीर्तन ऐकू देत नाही. किती जणीला? कीर्तनात लक्षच नाही. बघा आता बघितलं का नाही? बघा तुम्हाला म्हणणं नाही का बघते शेजारीच आहे आमचं, लांब आहे का काय त्याचं ना आमचं घर. आता हे पटकान फिटकान मेस काय सांगा म्हणजे. कडो घेतलेलं म्हणले मी याला, कसं घेतलेलं? कडेवर घेतलेलं आहे. काय येत नव्हतं याला, याला हरिपाठ सुद्धा येत नाही. कोण म्हणाले? बहीण आमची. शेजारी अजिबात कीर्तन ऐकू देत नाही. आमचं त्याचं वावर लागूनच आहे म्हणजे. ह्याची किती बाऱ्या मॅच कपडे धुतले, त्याच्या घरचा स्वयंपाक मीच करून देत होती. आता 10-20 वर्ष झालं मी गावाच्या बाहेर आहे, मला काही ओळखी नाहीत ना. तितक्या गडबडीमध्ये मी तिला बोलू नाही. तितक्या गडबडीत मी तरी कुठं ध्यान ठेवू. आता 21 वर्षाच्या माझा प्रवास, 21 वर्षाच्या अगोदरचे जे हे ते राहिले असतील बाबा माझ्या ओळखीत. 21 वर्षाच्या नंतरच्या पूर्वी मला काय ओळखू येणार आहेत? तितक्यात एखादी नजर चुकीनं मी जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं, पुन्हा जर गावात भेटली ना, लय भूषण आलं तर तिथं इथोलीला. हो मला ओळखू चाल नाहीत. मोठे झाले आता, तुम्हाला वाटायला मी लयच मोठा झालो काही. मी म्हणलं ताई खरंच मला ओळखू आलं नाही. तो आता 21 वर्षात मला काय ओळखू येईल मला सांगा. 21 वर्षात पहिल्यांदा मी गावाकडे थांबलो आता 15 दिवस आमचे वडील गेल्यामुळे. तर 21 वर्षाच्या नंतरचे जे लेकर आहेत ना ते मला म्हणाले ओळखीलं का? मी म्हणलं मला काय ओळखी. ते म्हणजे मग फलाण्या प्रभूची नात आहे. हा मग बरोबर आहे म्हणलं. मग मला आता ओळखायला. त्या ज्या मुली आहेत ना त्या मुली त्या दिवशी कीर्तन ऐकतच नाही. त्या मुलीला विचारायचं आज कीर्तनाला अभंग कोणचा घेतला होता, त्या अभंग काही ठाव नाही. आमचे महाराज होते, भाऊ आहे आमचा, ती कोण्याही जाती जमातीची असू द्या. त्या दिवशी ती म्हणती आज माझा कोण येणार आहे, कोण येणार आहे, भाऊ येणार आहे. इतकं नातं
आत्मीयतेनं माहेरच्या विषयी मी तरी समजा एक माणूस आहे, जरा पुढे जाऊन बोलू का? माहेरचं गणगोत किती आवडते, माणसं आवडतील नवल नाही. माहेरची जर बैल जोडी सासरमध्ये एखाद्यानं घेतली तर त्या बैलाकडं सुद्धा आणि त्या बैल जोडीकडं सुद्धा तीन तीनदा बघती. आमच्या चुलत्याचेच बैल आहेत. त्या बैलाचं किती वर्णन करते सांगू का? हे एवढे गोरे होते म्हणजे तेव्हापासून मी पाहिले. तिच्या घरी खिल्लार जोडी राहू द्या, कवा होती की काय होते तिचं घेणं देणं नाही तिला. जाता जाता अजून जोड पुढे एक पाऊल टाकू का? नजर चुकीनं एखादं माहेरचं कुत्र जरी आलं सासरमध्ये, त्या कुत्र्याकडे सुद्धा पाहून म्हणते हे आमच्या चुलत्याचं कुत्र आहे. म्हणजे माहेरच्या कुत्र्याविषयी सुद्धा ह्या मायलेकीला आवड निर्माण होते, आत्मीयता निर्माण होते, स्नेह निर्माण होते. हा माहेरचा जिव्हाळा आहे. विठाला विठाला माहेर किती आवडते म्हणून तुम्हाला सांगू, किती आवडते. जशी जशी दिवाळी जवळ येईल की नाही, तसं तसं तिचं सासरमध्ये मन उद्विग्न होते, उदासीन होत. कधी कधी मला माझा भाऊ राया न्यायला येईल, कधी कधी मी माझ्या माहेरला जाईल. कशाची वाट पाहते? दिवाळीचा मुळा लेकी आसावरी, दिवाळीचा मुळा लेकी दिवाळीला मला न्यायला यावं, माझ्या भावानं यावं, माझ्या वडिलांनी यावं. मी कधी कधी माहेरला जाईल. ही आत्मीयता जशी सासरवासनीच्या अंतःकरणामध्ये असते. नांदायला निघालेली ती मुलगी निघते सासरकडे, पण पाहते कुणीकडे? माहेरकडे पाहते. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराने तो प्रसंग लिखाण केलाय. कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाहे. माग पाहण्याचं उद्दिष्ट काय? कोणाच्या भेटीची अपेक्षा आहे? आई वडिलाच्या भेटीची अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझी मानसिकता तशी झाली, दुसऱ्याच्या कैसे
सासूरवासिनीची जी ओढ माहेराकडे आहे, माहेरच्या गणगोताविषयी आत्मीयता आहे, त्यांच्या भेटीची तिला अपेक्षा असते. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटशी केशवा. भगवत भेटीची ओढ या ठिकाणी महाराजांच्या हृदयात आहे. देवाची महाराजांची ताटातूट झाली असावी. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला. देवाची महाराजांची ताटातूट झाली. मला पुन्हा कधी भगवंताची भेट होईल. महाराज रस्त्यानं फिरत असताना वेड्यासारखे करू लागले, वेड्यासारखे. दिसल त्या व्यक्तीला महाराजांचा एकच प्रश्न असायचा, का हो कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी ठावा असेल तुम्हा कोणा, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागत ते पाया येतो लोटांगणी, लागत ते पाया येतो क्या बात है. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी असे ठावा तुम्हा कोण्हा, लागत असे पाया येतो लोटांगणी. रस्त्याने चलत असताना महाराज कोणाच्याही दर्शनाचा नतमस्तक व्हायचे, कोणाच्याही पाया पडायचे. बर, त्या माणसाला काय विचारायचे, देव कुठे सांगा ना. कारण गोष्ट सांगतो तुम्हाला, या सृष्टीमध्ये हे आत्ताच मंदिर बंद राहिलेत या कोरोनामुळे, असं काही समजू नका. असे काही उदाहरणं दाखवीन मी तुम्हाला. पंढरपूरच्या मंदिरामध्ये भगवंतच नव्हते. पंढरपूरच्या पांडुरंगाला कर्नाटकच्या राजा रामदेवाने खांद्यावर उचलून घेऊन आपल्या राजधानीमध्ये नेलं होतं. त्या दिवशी देऊळ उघडं होतं आणि देवळात देव नव्हता. त्यामुळं त्या दिवशी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अंधकार दिसू लागला. आता कसं होईल या महाराष्ट्राचं? संपूर्ण संत समुदाय महाराष्ट्रातल्या पंढरपूरला एकत्र आला. त्यामध्ये भानुदास महाराज म्हणजे नाथ महाराजांचे आजोबा, त्यांनी संपूर्ण जनसमुदायाला सांगितलं, काही काळजी करू नका, देवाला मी आणतो, पण मी आणेपर्यंत तुम्ही इथं थांबणार का? त्यावेळेस संपूर्ण संत मांदियाळी जी जमलेली होती त्यांनी सांगितलं, आम्ही इथं चातुर्मास करू. काय करू? चातुर्मास करू. आम्ही भगवंताला आळवू, भजन करू, प्रवचन करू, कीर्तन करू, पण तुम्ही देवाशिवाय रिकामं यायचं. आणि मग भानुदास महाराजांना पुन्हा देवाला इथं आणलंय. देवाला स्थलांतर करावं लागलंय. देवाची ताटातूट आणि साधू संतांची ताटातूट जगद्गुरु तुकोबारायची देवाचीच झाली असं समजू नका. याच्या अगोदर बऱ्याच वेळा ताटातूट झाली. तशी तुमची आमची 1 वर्षभर झाली मध्यंतरी नाही झाली. आपल्यावर निर्बंध होते ना, कुठे यायचं नाही, पंढरपूरला यायचं नाही, आणि आले तर 14 दिवस क्वारंटाईन. देवाची ताटातूट आत्ताच झाली असं समजू नका. इथून पाठीमागच्याही संत परंपरेची झाली. जगद्गुरु तुकोबारायची सुद्धा देवाची ताटातूट झाली. एके दिवशी महाराज ते एवढे उद्विग्न झाले होते, का माझा देवाचा अंतर पडला असेल कोणास ठाऊक म्हणले. का देवा मला असं केलं? जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना महाराज म्हणायचे, उसावे सेहेची वाटे, उसावे सेहेची वाटे, उसावे सेहेची वाटे, उसावे सेहेची वाटे, देते भेटे दयाची, देते भेटे दयाची, देव कृपा करेल माझं, काय लाज राखील.
असे देव कृपा करील मज काय लाज राखील का माझी न देवाची ताटातूट झाली असेल. महाराज म्हणू लागले मी वाचू शकत नाही जगूच शकत नाही देवाशिवाय. मला असं वाटतंय म्हणले कोणाचा तरी मला निरोप यावा मेसेज यावा आणि चल तुला भगवंतानी बोलवलंय असं म्हणावं. आणि जर अशा क्षणी मला निरोप आला त्या दिवशी मी मागे कशाचीच विचार करणार नाही. मी सरळ पंढरपूरला जाईल. कोण्या मुखे ऐसे ऐकेन मी मात चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो बोलावितो मग मी न धरी मागील बोभाट वेगी धरीन वाट माहेराची माहेराची. महाराज म्हणाले फक्त मला निरोप यावा. चल चला महाराज तुम्हाला पांडुरंगाने बोलवले. त्या दिवशी मी माझं जी आहे ना त्याच्याकडे माग सुद्धा वळून पाहणार नाही. विठाला विठाला आपणही पंढरपूरला निघतो पण जरी निघालो तरी आपलं लक्ष कोणीकडे असते. आवा चालली पंढरपूर आवा चालली पंढरपूर आवा चालली पंढरपूर आवा चालली पंढरपूर येती घरा येती घरा येती घरा आवा चालली पंढरपूर 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 नावाला पंढरपूर आहे. लक्ष कोणीकडे कीर्तनाला आलेले तर ते कुलपाला दोनदा झटके देऊन बघत आहेत लागलंय की नाही कुलू. आपण बसलोय कीर्तनात लक्ष घराकडे आहे. निघालोय पंढरपुराकडं जबरदस्ती एक बाई पंढरपूरला निघालती. इकडली नव्हती ती लय लांबली होती तिकडली. जबरदस्तीच काही काही माणसं जबरदस्तीने कीर्तनात आणले ना टेकून बसतेत आणि टेकून बसले कीर्तनात तार धरते तार. निद्रा घेलोडासी निद्रा घेलोडासी कथेशी निद्रा घे लोडाशी टेकोनिया. विठोबा रोकमाय होस तोर शुद्धीवर राहते. विठोबा रोकमाय झाले की एका महाराजाचे चार दिसते. अनंत अवतार घेशी महाराज इतकी कशी आली एकदाच एकच आहे रे. तार धरलाय तार. जबरदस्तीने आणलेली माणसं टिकत नाहीत. जबरदस्तीने एक बाई पंढरपुराकडे निघालती. शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला जबरदस्तीनं निघाली तर निघाली. मंदिरावर आली पडशी बांधली म्हणजे पडशी म्हणजे त्या बॅगला म्हणतात बरं का. आणली ठेवली. अजून जमले नाहीत म्हणली सगळी लोक. आले नाहीत म्हणली येतील ना आता ते वाहन येऊस्तोर किती वेळ आहे साधारण अर्धा तास आहे. जाऊन येते म्हणली मी एकदा. पडशी मंदिरावर घराकडे गेली. सुनबाईला म्हणली इकडे बरं इकडे. ते म्हणले काय आत्या मी पंढरपूरला चालले ना तुला ठाव आहे ना. हो म्हणले आत्या आता हाय माझ्या समोरच पडशी बांधली की काही गोष्टी सांगायच्या इकडे. ती म्हणली सांगा ना आत्या. मी पंढरपूरला चालले. मी माझा संसार कसा उभा केलाय मला माहित आहे. उग आता लय उदळपट्टी करू नका. तुम्हाला काय माहिती आहे काय जीव लावलेला आहे तर काय निघूतीने मी संसार केलेला आहे. तर सासून वायला टाकलं एक
कडपावर व्हायला निघाली. हा, कसं काय म्हणली हे सगळं उभं केले, शून्यातून विश्व निर्माण केलं, हे माझं मला माहित आहे आणि तुम्ही उधळपट्टी करायची नाही. आत्या म्हणली मी कशाला काय करू, तुम्ही जा ना सुखाना वारीला, मी कशाला काय करू. जर नियम सांगते म्हणजे जर यदा कदाचित मी वारीला गेले त्या दरम्यान जर भिक्षुक आला आणि तो जर भिक्षा मागू लागला आणि काही अपेक्षा करू लागला तर त्याला मोकळ्या हातानं द्यायची. काय म्हणायचं, सांग गेली पंढरपूर, सांग गेली सांग गेली पंढरपुरा. दारात जरी कोणी ओरडू लागलं ना, माई भिक्षा वाडा, आवाज ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. कसं करायचं, जरी यदा कदाचित ते जर तिथून हालच न गेले भिक्षा मागणारे, ते मच्छिंद्रनाथ गोरखनाथ का नाही भिक्षा मागतात पण कोणाच्या दारात जात नाही. उसका भी वो मिजाज कोई अलग है यार, वो भी अपने मस्ती में जीते हैं. दारात नाही सरळ चलो मच्छिंदर गोरख आया, रस्त्यानं फिरणार. वाढायचं तर इथे येऊन वाढ, दारात यायला रिकामा नाही म्हणा. आलाच एखादा त्याला म्हणायचं सासूबाई घरी आणि माझ्या हातचं काही नाही. सांग गेली पंढरपूरला गेली. बर, हे एक लक्षात ठेवलं. हो, ती म्हणली पावसा पाण्याचे दिवस आहे, आषाढी वारी आहे, आता हे कसं मी हे संसार निगुतीनं पुढे न्यायले, तुला काय सांगावं. हे जे गौऱ्याचा उडवा आहे, या गौऱ्याच्या उडव्याला हात लावायचा. हे कसं काय गौऱ्या. बरं, आता मला एक नवल वाटले की हिच्या घरी गाय नाही, म्हैशी नाही, ता हिनं गौऱ्याचा उडवा कसा तयार केला. पहाटे 4लाच जाऊन काय करायचं, म्हणजे कसा संसार उभा केला असेल बघा, शून्यातून. यालाच म्हणते गौऱ्या एवढ्या त्या माझ्या हातीचा कलवडू, मज वाचोनी नको फोडू. ती म्हणली आत्या मी तुमच्या कशालाच हात लावित नाही. मग तर झालं ना, आता तर सवतच झालीस म्हणजे पुढे मला आता कसं करू सांगा की. म्हणली तुम्हाला पंढरपूरला जावं वाटते, मोकळ्या मनाने जावं, मी तुमचं काही नुकसान करीत नाही असं म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला प्रवासाला, तुम्ही मला उलट का घ्यायलात. ही सासू नावाची ही चीजच कुछ और आहे. सरळ जरी बोललं तिला उलटच लागते. इथल्या सोडून इथल्या सासू ज्या दिवशी सुनची आई होईल की नाही, त्या दिवशी या महाराष्ट्रात, या भारतात पुन्हा रामराज्य येईल. म्हणजे आपल्या लेकीच्या हातात कारभार असावा, सुनाच्या नसावा. याचंच नाव सासूबाई, याचंच नाव का सासूबाई, असं का. जगणं तू बी म्हणाव, काय माणसाचं खरे, जिले आपली जिंदगी. काय बिघडते हो, नाहीच उठली एखाद्या दिवशी उशिरा उठली तर काय बिघडलं बरं इतकं लगे. तिला काय बरं भानगडी कशा आहेत या सासायच्या. ह्याच्या काळात पाणी शेंदायचं होतं, यांच्या काळात दळायचं होतं, यांच्या काळात समजायला काय सारवायचं होतं, यांच्या काळात धुणं. ह्या पुरी सगळ्या बटनच इतक्यात आहे. दळायचं काम नाही, खुर्र केलं की मिक्सर, तुटी फिरली की पाणी, बटन टाकलं गिरणी. घरोघर गिरण्या झाल्या, काहीच नाही ना. मग तरी वाटतं या सासायला आमच्या सुननं निदान 5ला उठू नये का बरं. काय करेन उठून, काकडा म्हणायला लावते, झोप दे ना. उठून काय करीन मला सांगा ना. तू हे पाय दाबायचं,
तिला वाटावं मी माझ्या माहेरातच आहे. कुठे कुठे? आणि आताच्या पोरी सासूला सुद्धा आईच म्हणाल्यात की. मुलं बी आईला आईच आणि पोरी बी आई म्हणल्यावर हिच्या हृदयाला पाना फुटावला. अरे आई म्हणल्यावर दगडाला पाना फुटते रे राजा. हो, ज्ञानेश्वर महाराजच्या सोहळ्यात का नाही एखाद्या बाईच्या चपला पाय पडला का नाही ते शिपतळ खाली राहते आणि ती बंद तिच्यात पायाला जाते. महाग फिरून ती तुळजाभवानीचा आकार तिनं करायचा दिसला की आमचे भजने म्हणतात माऊली इमानदारीने माय जाणीवपूर्वक नाही हो, सहज पडला. जाऊ दे ना म्हणली हायच केवढ्या आई म्हणल्या चपला पाय दिसला नाही नसन दिसला म्हणला काय मग कस करता म्हणल्यावर त्याच चपलानं ती गाल रंगली. काय त्यापेक्षा माऊली खरंच माहित नाही हो पाहिलं नाही हो माय पाहिलं नाही म्हणजे जाऊ देणार म्हणली तू माझ्या लेकरासारखं आहेस. ह्या बी आईच म्हणतात की आई म्हणलं तरी डिवऱ्या डोरावर. तुम्हाला काय म्हणावं आता? ती सासूबाईला म्हणते आत्याबाई तुम्ही खुशाल पंढरपूरला जा. हो, ती पुन्हा निघाली, मंदिराजवळ आली, पडशी बघितली, 70% उपस्थिती होती, 30% लोक अजून येणं बाकी होती. तिथल्या लोकांना म्हणले टेम्पो आला नाही अजून किती वेळ आहे? 10-20 मिनिटं आहे. आत्ता आली म्हणली जाऊ. पुन्हा परत आल्यावर ती नाती शाळेत गेलेल्या तुरु 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 जवळ आल्या. ती आजीची गडबड बघून ती नात जी होती जे नातू होता ते त्या आजीच्या बोटाला करंगळे धरून म्हणू लागला माय तू तर चालीस मा मी पंढरपूरला चालले राजा माय तू जाऊन नव्हतो ना आम्हा तमत नाही. ते लेकर तसे म्हणलेले पाहिले हिनं ऐकले आणि ऐकल्या बरोबर चुकली पंढरपूर इथेच माझे पंढरपूर इथेच माझे पंढरपूर. ते लेकर मोठ जवळ घेतले असे आणि ती म्हातारी म्हणली ते पंढरपूर आणि ते पांडुरंग आणि ते त्याच्याहून काय माझा संसार ग माय म्हणली सोने माझे वासरे. पडशी तिनं जे वापस नेली आता ते कुठं क्वारंटाईन आहे मी का जाऊन पाहिजे. जबरदस्तीनं माणसं परमार्थात जरी आली तर ते टिकतच नाहीत. ती अंतःकरणातलीच आवड असावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी जबरदस्तीने आलेला नाहीच आहे. मला मी जगू शकत नाही त्या देवाशिवाय. मला आता फक्त जगायचंच. मी जगतोच आहे त्याच्या आशेवर. फक्त मला कोणाची भेट होईल कधी कृपा करशील नेनो देवा माझ्यावर कधी कृपा करशील. भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी भक्ताचं जगणं देवासाठी आहे. देवाची आणि भक्ताची ताटाटूट झाल्यानंतर भक्ताची काय अवस्था होती रामायणात गेल्यावर कळते. प्रभू रामचंद्रापासून सीताई साहेबाचा वियोग अशोकवनामध्ये जाऊन बसल्यानं
त्यावेळेस एक 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 सगळं आठवू लागलं सीताई साहेबाला. काय आठवू लागलं? विठाला विठाला नाडियली आशा मृगकांती सोने धाडिले रघुनाथा पाची लावितेने उलंगिली आज्ञा माव कायमी जाणे घेऊन सुनाट आले सुने ओ. बिभीषणाच्या बहिणीच्या खांद्यावर डोकं ठेवलंय सीताई साहेबानं आणि त्या सीतेला त्रिजटेला विचारतायत सीताई साहेब, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मात. कधी भेटेल रघुपती सांग बा मधला सांग बा मारुती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती मजला सांगवा मारुती. मारुतीराय गेल्यावर सीताई साहेब मारुतीराया पुढं आपल्या इष्टदेवतेच्या बाबतीमध्ये जी तळमळ व्यक्त करतायत, मला भगवंताची भेट कशी होईल, कधी होईल. संत भगवत भेटीसाठी किती झुरणी लागतात सांगू तुम्हाला, किती झुरणी लागतात. सीताई साहेबाच्या शरीराचं वर्णन असं केलंय, सीताई साहेब शरीर असा पिंजरा झाला होता, फक्त पिंजरा, काही राहिलंच नव्हतं आई साहेबामध्ये. जगतेच मी कशी मला माहित नाही म्हणजे, मी जगूच शकत नाही माझ्या देवाशिवाय. विठाला तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. देवा मी तुमच्याशिवाय बस आता जगू शकत नाही, मला कधी भेटताल. देवाच्या भेटीसाठी, देवाच्या साक्षात्कारासाठी काही ऋषी मुनी सिद्ध साधक हिमालयाच्या कपाटामध्ये जाऊन, दरीमध्ये जाऊन किती तपश्चर्या करतायत पहा ना. त्यांच्या तपश्चर्याचा हेतू एकच आहे, फक्त आम्हाला देवाची भेट पाहिजे. झुरणी लागली, झुरणी कुंभमेळ्यातच बघाय भेटतात फक्त ते साधू संत. हिमालयाच्या दर्या खोऱ्यात तप करत बसतात. हरी शरण 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 हरी शरण. एकच तळमळ सुरोनी पांजरा होऊ पाय आहा सुरोनी पांजरा होऊ पाय सुरोनी पांजरा होऊ सुरोनी पांजरा होऊ सुरोनी पांजरा होऊ पाय सुरोनी पांजरा होऊ पाय सुरोनी पांजरा होऊ पाय ये पंढरीनाथा भेटावया ये पंढरीनाथा भेटावया गुरुनी पांढरा हो पाय नाथा गुरुनी पांढरा हो पाय नाथा पंढरीनाथा भेटावया
पंढरीनाथा भेटावया. आपला जो परमार्थ आहे ना, आपल्या परमार्थामध्ये काही साधनेमध्ये आपल्या काही कमतरता आहे. जी संत परंपरा झाली, जी ऋषीमुनी झाले, जे साधू संत झाले, ते देवासाठी परमार्थ करत होते. त्यांना एकच पाहिजे फक्त, कधी कृपा करशील नेनो, देवा मला कधी भेट देशील, बस. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. फक्त देवाची गरज आहे म्हणले, आम्हाला कशाची गरज नाही. देवाची आचाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडवणे. देवासाठी परमार्थ केलेले जे लोक आहेत ना, निश्चित ते देवाच्या साक्षात्कारापर्यंत गेले. आणि ज्या दिवशी भगवंताची भेट झाली ना, कशाचंच काही आकर्षण वाटत नाही, कशाचीच किंमत वाटत नाही. केवढं बिन काही जर तुम्ही त्यांच्या समोर टाकलं ना, बाकी कशाचंच काही वाटत नाही. विठाला विठाला याचे सुख तुम्हा याचे सुख तुम्हा कळले यावरी, मग दारोदारी न फिराल. ओरिजिनल गोष्टी मिळाल्या, डुप्लिकेट कडे दुर्लक्षच होते. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मला वाटतं की बस मला देवाची भेट कशी होईल. एकदा का देवाची भेट झाली ना, बाकी कोणाचीच किंमत वाटत नाही. जी संत परंपरा देवाशी एक रूप झाली ना, ते ना घराकडे बघून वळून पाहिलंच नाही हो. हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. एकदा त्या भगवंताची भेट झाली आणि त्या देवाशी माणसं एकदा एकरूप झाले ना. अजून एक बारकावा सांगू का, पंढरपुरामध्ये दर्शन झालेले माणसं तोंडावून ओळखू येतात. कसे कशी ओळखू येतात? काय बिल्ला आहे का तिथं? तोंडावर काय छापतात का? काय चेहराच प्रफुल्लित होते, ते निवडून आलेल्या उमेदवारासारखे असे खुचूच राहते. दर्शन नाही बा, कालपासून आम्ही बेजार आहेत, दर्शन करून आलो म्हणला. हा उगा नाही म्हणला, बोंबल्या थेंड्याले कुणीकडे ओळखूच येईल ती दर्शन झालेली अशी का नाही. असे डोळे मोठे होते त्याचे, प्रफुल्लित का? ती प्रसन्नता त्यांची नाही आहे, बापाची आहे. विठाला विठाला मूर्तीची भेट झाली तर इतका तोरा आहे. कोणाची भेट झाली? मूर्तीची भेट झाली तर एवढा तोरा आहे. प्रत्यक्षात देवाची भेट झाल्यावर काय जीवनामध्ये परिवर्तन येत असेल, त्या भेटीसाठी तुकोबाराय म्हणतायत, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी. सासरवासीन जशी माहेरच्या भेटीसाठी उत्सुक असते, तसं तुकोबाराय म्हणले मला देवाच्या भेटीसाठी मी उत्सुक आहे. किंवा महाराजांनी अजून एक दृष्टांत सांगितला मायलेकराचा. सुकलिया माया
लेकराची ताटातोड झाली की त्या लेकराला वाटते माझी आई कुठं, माझी आई कुठे. आपल्या आईच्या साडीचा जो कलर आहे, जो रंग आहे, त्याला माहीत असतो. हिरव्या कलरची साडी आहे, जी हिरव्या कलरची साडी दिसेल तिच्या जाऊन पदराला धरते. आणि त्या स्त्रीनं पाठीमागं वळून पाहिलं, बारीक तोंड करते, माझी आई हरवली हो. छकुला पिक्चर बघितला होता का? छकुला आम्ही लय लहानपणी पाहायचो. छकुला छकुला ती कुठं जाते, माझी आई हरवली हो. त्याला कशातच इंटरेस्ट नाही. काय पाहिजे त्याला? आई पाहिजे. आईच्या भेटीसाठी जसं बाळ आतुर असतंय, ती आईही आपल्या बाळाच्या भेटीसाठी अन्न पाण्याचा त्याग करते. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, माझं तसंच झाले, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. महाराजांना पुन्हा एक दर्जेदार दृष्टांताची निर्मिती केली. पाणी आणि मासोळी. चौथा शेवट. कळसच काय शेवटचं चरण. आणि हे भजना दृष्टांताचा जसा क्रम कसा आहे, चढताय, तसा आमच्या चालीचा एक क्रम का आहे, त्याच्यातच मजा आहे ना. तुम्हाला मिळवायचेच का आहे? हे मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी आपण सर्वजण इथं आलोय. खरंच आहे, जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळी. शेवटचा दर्जेदार दृष्टांत. मासोळी जिवंतच राहते कशात? पाण्यात. असं कुठं ऐकले का? 6 महिने माश्या पाण्यात राहतात आणि 6 महिने डांबरी रस्त्यानं मस्त उगा आराम करतात. ऐकले? एक नवीन मासोळी आली म्हणजे डॉल्फिन, आणि ती छतावरही मुक्कामार राहिली. ऐकले? मासोळी जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. जिवंतच राहते पाण्यात. पाण्याच्या बाहेर काढलं की ती मृत्यू निश्चित आहे. महाराज म्हणले, मी जगूच शकत नाही त्या देवाशिवाय. म्हणून तैसे झाले माझ्या जीवा. यापेक्षा आता दर्जेदार दृष्टांत नाही. पहिला दृष्टांत कोणाचा आहे? कन्या सासुर्याशी. तुकाराम महाराज म्हणले, 400 वर्षाच्या नंतर नांदायला निघालेल्या पोरी लय महाग फिरून बघत्यालच, असं काही सांगता येत नाही. बरोबर आहे ना? कशाला महाग फिरून बघत्या ना? सगळं मनासारखंच. नवरदेव यायच्या मनासारखा, त्याची सॅलरी यायच्या मनासारखी. तिथं व्हिडिओ कॉल करून ह्यानं आधीच सगळं दाखवून दिलंय की बघा आपलं इथं किचन आहे, बघ हे आपली बेडरूम इथं आहे, हे तुळशी वृंदावन आहे, हे आपलं असं फार्म हाऊस आहे. हे सगळं आधीच तिनं व्हॉट्सअप करू फेसबुक आपलं ते काय व्हिडिओ कॉल करू. आणि ती म्हणते बोल ना आईला बोल,
मग ती आई बी गोड गोड बोलते, आता बोलो ह्याच्यासाठी मोबाईल दिला आणि तिला आईला बोल, ऐक कस काय चांगली पोरगी रे, चांगली समज बाबा, तसंच कशाला महाग बघ. पण 8 वर्षाची लग्न झाल्यावर महाग बघन बॉन मिळेल तिथं काय होईल. आता हे लग्नच व्हाले 28ला. कधी लग्न व्हाले? 28. एमडी का काय एमडी म्हणतात का 28? एमडी डॉक्टर किती वर्ष होती देवा मला त्याची कळत नाही. होत ना. आणि ती काय महाग फिरती मग. तुकाराम महाराज म्हणले पुढे चलून हे दृष्टांत कमी पडेल बाबा. हे दृष्टांत तितका 28च्या पुढे सरकायल्यात म्हण. आमच्या इकडे नाही तितक्या. आम्ही लवकर करून देतो. बाई तुला नोकरी करायची शिकायची का तुझ्या घरी शिक. लय अवघड झाले. लेकरं सांभाळणं म्हणजे लय अवघड झाले. मलाही वैयक्तिक वाटते शासनानं निर्देश दिलेत ना तुम्हाला 18. 28ची कायला वाट बघता तू. 28 म्हणल्यावर जीवनच अर्ध खलास व्हायलंय. 60 वर्षाला तर इंजन लोक आहेत. 60 वर्षाला इंजन कामालाच आले बायपास. आणि तुम्ही 28ला लग्न केल्या. अवघड धंदा. 18 21 कोणाची गाईडलाईन. शिकायचं बाई तुझ्या घरी शिक. नोकरी कर तुझ्या घरी. लेकरू सांभाळणं अवघड झाले. कलियुगाचं वारं एवढं प्रबळ झालंय. माणसाच्या नजरा वरचीवर माणसं हैवानासारखी झालीत. रोजच पेपरला घटना आहेत. काय करते लेकरं, काय करतील. एकतर्फी ह्याच्यातून टाकलं म्हणजे तोंडावरती काय असे टाकलं. काय करावं त्या लेकरानं, काय करावं. जरा माणसासारखं वागायला पाहिजे लोकांनी. माणुसकी सांभाळायला पाहिजे. अशा दुर्घटना छत्रपती शिवरायात तरी शोभत नाहीत हो. शिवरायाच्या राज्यात तरी शोभत नाहीत. बाकी आता मला काही माहित नाही. छत्रपती शिवरायाचं राज्य आहे. परस्त्रीला माय म्हणून पाहणारं राज्य आहे. आणि तिथं अशी घटना, तिथं अशा लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मला वाटतंय बापानं सुद्धा 18 वर्ष झाले की हळूहळू जुळवाजुळवी करून दिल्या घरी. सुखी राय माय, तू बी सुखी राहीन मलाही सुखी राहते. लय उशिरा 28 30 ती मग तिकून फोन करायली, पप्पा तुम्हाला लग्नाला येणं होते. कोणा संग करायलीस काय सांगतीस का. नाही ते थोडं अवघड आहे बाई, तिकडेच राह. अवघड आहे. जरा नियमानं चाला, शासनाच्या नियमात चाला. आम्ही आमचे नियम लाविनात. तुकोबा आहे म्हणले न जाणून हे पुढचा कालमान बदलेल. काय सांगता मुली माग फिरतील की न फिरतील. काय गरज आहे. हा दृष्टांत कमी पडेल. महाराजांना पुन्हा दर्जेदार दृष्टांत दिला मायलेकराचा. लय नातं जवळच आहे. पण कदाचित असे भरपूर लेकर आहेत माग फिरायला तयार नाहीत. माईला माय म्हणायला तयार नाहीत. महाराज म्हणले ही बी नातं कुठंतरी संपुष्टात आल्यासारखं वाटतंय. आता यापेक्षा मला अजून जवळीकता वाटलीच नाही. मासोळीन पाणी जिवंतच फक्त कशात राहते, पाण्यात. तसं महाराज म्हणले मी जिवंतच राहिलो तर फक्त देवासाठी, नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणू लागले जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. विठोबा रखुमाई टाळी वाजव या ठिकाणी कृपेची भगवत भेटीची ही संत परंपरेची ओढ निर्माण झालेली आहे. तसे आपल्या अंतकरणामध्ये देवाच्या भेटीची ओढ निर्माण व्हावी. आपल्या जीवनामध्ये अंतिम ध्येय का आहे. देव पाहावया गेलो तिथे देवची होऊन ठेवलो. तिथं जो आनंद आहे तो इतरत्र आनंद नाही आहे. त्या भेटीत जीवदशा संपते. जीवच भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो. त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. तसं आपल्याही जीवनातल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती मनीषाताई संजयरावजी केंद्रे, अर्थातच सौभाग्यवती जयश्री अक्षय संजय केंद्रे,
चांगलं वाटलं हे सुनबाईचं नावही इथं लावले. सासू आईच आहे बाई तुझी. हो, नाही तर डायरेक्ट अक्षय बी टाकला असतं ना. पण तुलाही सन्मान दिला. जसा सन्मान दिला तसं तूही वागावं, त्यांनी वागावं. तुमचं बघून सगळ्यांनी असं वागावं, असं आपलं स्नेह अबाधित राहावं. आपण जे हे कार्यक्रमाचं आयोजन केलंय, आपल्या ज्या इच्छित मनोकामना आहेत, नावातच तुमच्या अर्थ आहे, त्याप्रमाणे तो अर्थ परिपूर्ण तसा व्हावा. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, आपण सुखी राहावं अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित झालात. सर्व माया बहिणी, सर्व श्रोती मंडळी, सर्वांनाच या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी तीरढोकीवरून आम्ही तर जवळचेच हे समजा, पण एवढ्या लांबून तुम्ही बी रघुनाथ महाराज आलात. माझ्या या परिसराच्या वतीनं आपले अभिनंदन, सर्व विद्यार्थीगणांचं अभिनंदन, सर्व गुणीजनांचं अभिनंदन करतो. सर्व संत महंतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली